नासिक में गोदावरी प्रदूषण रोकने के लिए सांडपानी पर प्रक्रिया करने वाले एसटीपी प्रोजेक्ट का काम शुरू हो गया है। मंत्री पंकजा मुंडे ने बताया कि कुंभ मेले की पृष्ठभूमि में गांव का सांडपानी सीधे गोदावरी में न जाए, इसके लिए जरूरी उपाय किए जा रहे हैं। उन्होंने नासिक के गड्ढों पर सड़क के काम जल्द पूरा करने, फिलहाल वृक्षतोड़ से जुड़े काम रोकने और पर्यावरण को ध्यान में रखकर फैसला लेने की बात कही। वहीं जूनियर की नाबालिग से जुड़े मामले में दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। वृक्षतोड काही ठिकाणी आपल्याला अपरिहार्य असेल तर आपल्याला त्या वृक्ष लावण्याने कंपन्सेशन करायला पाहिजे आणि त्यामुळे या हरित कुंभाचाही मोठा विषय आपण करतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व्हावी आणि कमीत कमी वृक्ष तोडली जावी याचा आपला प्रयत्न. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे, मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STPs याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे, लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठका आणखी घेऊ.